नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे अमृतसरला। तर म्हणजे खरं म्हणजे आपण जाणार आहे मनालीला। सर्वात पहिला आपण अमृतसरला जाणार आहे आणि आता आपण मुंबई सेंटरला आहे। काय सर्वजण पाया पडून जातात काय माहिती, कधी घरात नसेल पाया पडले इथं पाया पडतात नाही। आपण पण आता नारळ पडणार आहे, पण सर्व गेम नारळावर असतं माहिती आहे ना। हे आमचे हेडमास्टर ओ पंकज सर या इकडे। हे आमचे सर हो सर सर कसे सर एकदम खुश आहेत काय। चला आता आपण नारळ फोडूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की विराज पासून आज सगळ्यांना खाण्यापिण्याची सोय आहे। नारळ फोडलाय आता आज जाऊन आपली सगळी जागा वगैरे बघूया तिथं। मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवत होतो भारी सनसेट आहे। हे साई इकडे बघते वरनं आणि हे लोक आणि ॲक्च्युली मी वर होतो, पण काय झालं माहिती आहे का, काय झालं हे लोक बोलले की ना व्ह्यू खूप छान आहे। तर आपण बघा खरंच लय भारी, तुम्हाला दाखवतो बघा। तर आता इथं रत्लम जंक्शनला आहे आणि इथं या आपले सर आहे। हो सर हे सर, या सरांनी आपल्याला आज 2 बिस्लेऱ्या सहकार्य केले। 2 बिस्लेऱ्या काय सर अजून आपल्याला पुढे करणार ना सर? हां करणार बोलले। तर आता रात्रीचे तरी 11:30 वाजले, आता 11:30 वाजले। तर चला आता आपण झोपूया इकडे। आपण तब्येत आहे आणि माझं ब्लँकेट घेतलं आहे ओपकारने, काय सांगू तर येत नाही। आपण कसं तरी आपण रात्री ओढत घेऊ। इथं बिझी आहे, फोनवर जरा बोलतोय विघ्नेश काय मत कोणाचा फोन आला त्याला, हे साईर इथं येते जरा अंधारामध्ये दिसत तसं। खाली विघ्नेश आहे, सुमित आहे आणि ओंकार आहे, इकडे कार्तिक आहे। इकडे जाऊ शकतो का आणि चला आता बाकीचा ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करूया। बाय। झोप वगैरे पूर्ण झाली आणि बोललो चला जरा राऊंडला जाऊया। तर आपल्याला एक म्हणजे पंजाबी मित्र भेटला, पंजाबी ते बघा तेवढं आहे म्हणजे एखादा आला ना डायरेक्ट खेळच केला। आता आपण इथं लुधियानामध्ये आणि इथं सध्या जरा ट्रेन जरा थांबली आहे जरा उशीर आणि एवढं म्हणजे एवढं सुंदर वातावरण झालं ना, तुम्हाला दाखवतोय बघा। हे साहिल बघा काय करते। तर मित्रांनो, आता आपण लुधियाना जंक्शनमध्ये निघलो आणि लुधियाना जंक्शनमध्ये निघलो तसे सगळेजण बोलले की चला आपण जरा मस्ती करूया म्हणलं। तर आपल्या सरांच्या डोक्यात आयडिया आली की चला आपण पत्ते घेऊया। तर मग आपली काही सगळेजण आहेत पत्ते घ्यायला बसतात। हे बघा हे आमचे सर आहेत। तर आता जरा सुमित आता इकडे जरा खाते जरा देव बिचारा लय उपाशी आहे। प्रसाद आहे गावच्या यात्रेचा प्रसाद आहे आणि साहिलला म्हणलं म्हणजे भूक लागली आहे। तर आता आपण खाऊया। चला याला लागले, मला पण लागले भूक। आता आपण खाऊया सगळेजण।
शेवटी आपण आता अमृतसर जंक्शनला पोहोचलो. याला आपला हे विघ्न्या भाऊ खूप म्हणजे खूप मजा आली. आणि इथे सर्वचे सर्व आहेत. 2 दिवस ट्रेन मध्ये जाणं म्हणजे खूप. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. काय बोल बोल बोल. खूप त्रास झाला. पोहोचलो भाऊ आपण अमृतसर. युट्यूब चॅनल अभय तांबे व्लॉग्स तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊया आता हॉटेलला. ठीक आहे चला बघत राहा. तर आता इथं आमची गाडी आहे. या गाडीपाशी आलोय बस आहे. तर इथे सगळेजण असे थांबले जसे की भंडारा कसा असतो ते भंडाऱ्यात अशी रायने थांबलेली एकदम. कधी गाडीत असे बॅगेत होतं आणि कधी हा भंडाऱ्यात काय है ना जेवायच्या राहिलं. हे बघा हे लय हावरे. हा हे बघा हे हा बोलतो हिले हावरे. आता काय बोलू बघा आता जाऊ द्या. हा ती स्नेहा. हे स्नेहा. हा ही स्नेहा हावरे एकदम भंडाऱ्यासाठी. तिकडं आपली गॅंग आहे. विघ्न्या हे विघ्नेश. आता आपण आतमध्ये सामान वगैरे ठेवूया. तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो बस कशी आहे. ते आपलं सामान आहे. आज जाऊन ठेवूया. आपला सुमित खूप म्हणजे खूप मोठं सहकार्य करतोय. हा बघा हा साहिल. हा साहिल अंकल लगे आपल्या हॉटेल अंकल ब्लॉग में आओगे यूट्यूब पे आओगे. कोई बात नाही ना. खुश हो ना बोल. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं. आता तुम्हाला मगाशी बोललो की बस दाखवतो. तर आता बस मध्ये बसलो इथं. आणि इथे दादा आपल्याला सोडतात इकडं. आणि आपले दादा मेन हे आपल्याला इकडं आल्या आता आपल्या हॉटेलपाशी घेऊन आणि हेच आपला सगळा प्रवास करणार आहे. तरी आपली बसच आहे ही सगळी पब्लिक बसली आतमध्ये. तर मित्रांनो हे आपल्या आतमधल्या बसचं जर दृश्य आहे म्हणजे सगळी अशी बसते चालतो. ओंकार बघा ते पाठीचं काय चालू आहे काय नाही. काय कोणाच्या बॅगे पडते काय ते काय चालूच आहे. आता येणार आपण 5 ते 10 मिनिटात आपण पोहोचू. तर आपण आता आपल्या हॉटेलच्या इथे पोहोचलोय. तरी आपलं हॉटेल आहे हॉटेल इस्कला. तर इकडनं आपण सर्व हॉटेलला जाऊया आता आतमध्ये. ही आपली गँग सगळी. आणि तिकडं आपला एक राहिला विघ्नेश राहिलाय. आणि आपलं हॉटेल. आणि आतमध्ये हॉटेलमध्ये आल्या सगळ्यात पहिलं दर्शन तर आपल्या गणपती बाप्पाचं. तर हॉटेलचा इनसाइड व्ह्यू आहे. छान आहे एकदम. इथे सगळेजण वेटिंग करते सध्या त्यांच्या रूमच्या चावीसाठी. थकलाय बावले विचारा. आणि इथं आपले बाप्पा. आणि इकडनं काहीतरी आतमध्ये जायचं. पोरींचा स्पॉट खास आवडतं. गजब बेइज्जती है. बघा आता कसं कोण करते. तर चला आपण आता आपले जाऊन वरती जाऊन रूम बघूया. आपली रूम आहे 3ऱ्या माळ्यावर. पहिले आता सुरुवात झाली. हे आपल्याला वेसा साईडला रूम दाखवते. हे बघा कसं आहे. हा बघा पसरलाय कसा आहे. ओ हे हॉटेल आहे आपल्या घरी. हॉल ते बाथरूम वगैरे कसं आहे. बाई आपला बॉडी दाखवते. इकडनं जरा व्ह्यू दाखवतो. अभ्यास करायचा सुमित प्लीज. हो नाईस. मी बघू शकतो किती छान व्ह्यू आहे. हा बघा लगेच पसरला राव. कशी रूम एकदम भारी आहे. काम आपल्याला आवडलं यातलं कॉलेजचं काय एकदम 3 स्टार हॉटेल चांगलं एकदम. आता आपण आता खाली जाऊ जेवूया वगैरे. काय काय नाही प्रोसेस पुढची बघा बघत राहा. तर आतमधला व्ह्यू एकदम भारी काय. हे आपले जेवायचे नाही.
साईडला किचन आहे. हे सर बघा पावडर वगैरे लावून आलं तिथं काय माहिती. हॉटेल पण भारी आहे. आवडलं नाही एकदम भारी वाटलं. अनाथ आश्रममध्ये मिळतील पण हॉटेल भारी आहे. ये फंस गया सीएम. या साईडचे एकदम भारी आहे. या साईडला वाईवालचं तिथे या साईडला जाऊ आपण नंतर बघू फिरायला. या साईडला स्विमिंग पूल वगैरे आहे. बुक्कड घ्या. स्विमिंग पूल आपली वरती रूम आहे. त्याला आपण जेवणाच्या लाईट बघा. आपलं जेवण मस्त की डाळ आणि भात घेतला. दाल मखनी काय तर बोलतो असं मंचुरियनचे काही काकडी आहे. बरंच काय आहे रोटे वगैरे सगळे जेवायला बसले. याचं बोलतोच असतं चमचाच काय. सर जेवण कसं आहे. मस्त आहे. भारी. रात्रीचे आता 2 वाजलेत आणि इथं मस्तपैकी आमचा सगळ्यांचा गेम चाललाय खूप छान. हे सर आमची साहिल. अरे आता याने डेअर दिलाय. डेअर का ट्रुथ दिलाय काहीतरी. हा ट्रुथ दिलाय. तिला अर्चनाला आहे ना तिच्या बीएफचं नाव विचारलंय. तर आता आंघोळ वगैरे करून एकदम मस्त की कपडे वगैरे घालून तर आपलं सर्व लगेज वगैरे घेतलंय. हे आपली रूम होती. भाऊ एकदम एकदम भारी दिसते आणि साहिल तर बोलू विचारू नका. तर आता आपण खाली जाऊ आपलं लगेज वगैरे घेऊन आणि खाली पण तुम्हाला दाखवतो एकदम मॉर्निंग हॉटेलचा. तर शेवटी आता आपण गाडीपाशी आलोय आणि गाडीपाशी आता सध्या लगेच ठेवायचं काम चालू आहे. हा गाड्यांचे गाड्या बाबा. हायवेच्या साईडलाच हे जपायला लागतं बाबा. ठेवायचं आहे ना पुढं ठेवायला चालू आहे. इथं पुढं काय नव्हतं पुढं. तर शेवटी आपण आता बसच्या आतमध्ये आलोय. हे सगळी पब्लिक इथे बसते. काय किन्नर आणलाय. आता आपण आज जाऊया सगळ्यांनी तुम्हाला कपडे दाखवतो काय घातलं. हे बघा हे सर कुठं बसतात. त्याच्या बाजूला बसतात. मला नाराज केले. सगळेजण मेकअप करून आले तर एकदम. बघा हेला बघा. बघ अरे अगं बघ. हा सुजल. अर्चना अरे हाच अरे ब्लॉग आहे त्याचा. साहिल कुठं बाबा. आपल्या सीट आहे त्या साईडला बसायचंय भावा. हा पैसे लय चुकीचं बोलते माझ्यासमोर. आता इथे बस आपण मस्त पैकी निसर्ग बघा. आता गोल्डन टेम्पलला चाललोय आपण. आता सध्या आपण चाललोय गोल्डन टेम्पलला आणि मला एक नाही आपण सगळे आलो एन्जॉयमेंट करायला. तर सगळेजण भाई गाडीने चालले कारण की पाऊस होते. पण जी चालण्याची सगळ्यासोबत जाण्यात जी बोलत चालत आहे ती मजा आहे बाबा. जे मजा मित्र खूप गेलेले ते कुठेच नाही. हा रस्त्याला इकडे तिकडे बघून चालले मज्जा आहे. वेगळीच मज्जा. आणि क्लायमेट एवढं भारी आहे ना. पाठीमागे बघू शकता काय मज्जा. एकदम फुल पब्लिक चाललं आणि ते पण आहे साईडला. साहिल आपला गॉगल घालून चाललाय. हो बिल्डर यांना बनवूया बघा यांना. चला आता लवकर जाऊया गोल्डन टेम्पलला. तर आपले दोन भावांनी पगडी बांधले. ओमकार साहिल चला लवकर गोल्डन टेम्पलच्या इथं. हा देतो मला चष्मा वगैरे देतो आणि तुम्हाला दाखवतो इथले दृश्य.
आता इथं या साईडला गोल्डन टेम्पल आहे, थोडाच वेळात आपण बसणार आणि आपण सुद्धा डोक्याला हे बांधलेलं आहे, कारण की बांधायला लागते कंपल्सरी. बाकी पुढे चालले समोरच दिसतंय गोल्डन टेम्पल. एकदम थंड वातावरण झाले, हवा एकदम चांगली सुटली, खूप छान वाटते. चला फायनली गोल्डन टेम्पलच्या समोरच आहे, मला दाखवतो आणि खूप छान वाटतं. आपलं दर्शन वगैरे झालं एकदम आणि आपलं दर्शन करून झालं ना, तेवढंच म्हणजे पाऊस आला. तुम्ही बघू शकता इथं पाऊस दाखवू शकता त्यांना, पाऊस येतो आणि प्रसाद पण आपल्याला भेटलाय. आणि प्रसादाला पण भरपूर सारी लाईन होती. फक्त तिकडे गेलो बोललो बाबाजी मला प्रसाद नाही भेटला, लगेच मला प्रसाद पण भेटला. म्हणजे देवाची कृपा म्हणजे चांगली आपलं. चला मग आता आपण जाऊया पुढचा तुम्हाला प्रवास. तर या साईडला या दिवार आहेत, यांना आहे ना म्हणजे जे बुलेट लागलेले आहेत त्यांचे सर्व ओरिजिनल त्या काळी अजून सुद्धा या लोकांनी म्हणजे त्या आहे तशा सुरक्षित ठेवल्यात, म्हणजे लोकांना दाखवायला. हे सर्व बुलेटचे तसं आहे तसंच ठेवलं सगळं. तर मित्रांनो तर ज्याला आहे बागेत आहे मी, तर या बागेमध्ये सर्वात जे फेमस जे असं म्हणजे या बागेला याच्यामुळे ओळखतात. तर ही दिवार आहे ती काही भिंत आहे, इथे पाठी बघू शकता. हे सर्व म्हणजे बुलेट आहे तशा ठेवल्यात, म्हणजे किती वर्षापूर्वीचं म्हणजे आपल्या भारतातले जे लोक आहेत त्यांना इतिहास सर्व समजलं पाहिजे. आणि हे तुम्हाला दाखवतो खालीपर्यंत त्यांनी दाखवलं आहे सर्व. हे बघा आता इथं आपण लस्सी वगैरे नाही. सर आपल्याला लस्सी पाजणार आहे का सर? आम्हाला लस्सी पाजणार आहे. हे छोटंसं दुकान आहे लस्सीचं, फेमस आहे खूप इथं. छोटा सरदारजी आहे, मोठा सरदारजी लस्सी किंवा इकडे 45 रुपयाची लस्सी. ही लस्सी घेतली आपण इकडे 45 रुपयाला. हे साहिल कशी आहे? तर आता आलोय वाघा बॉर्डरला उतरलं काय झालं माहिती आहे? एक जण आला आणि हातावर आपला तिरंगा आहे ना, तिरंगाचं हे काढलं, हे काय कलरने हे केलं, डायरेक्ट म्हणजे आलं काढलं डायरेक्ट. मला बोलता 40 रुपये दे. काय बोललो होता? काहीतरी बंद झाले वाटतं. चला लवकर सगळेजण पळत चाललं. चला लवकर. बाग रे अंकल. फायनली आपण इथे पोहोचलोय आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे. काय अडचण आहे? काय बोलशील? काहीच नाही. हे बघा
इथं आतमधनं कसला फुल फट्टा क्राऊड होतो काय, आवाज म्हणजे फुल बेकार. ही बघा छोटा पॅकेट धमाका बघा. अरे अरे स्नेहा हे बघा चला चला पळ कशी पळत चालली. शेवटी इथं आलोय आणि खूप पॉवरफुल जोरशात लाईव्ह सुद्धा दाखवतात. चला लवकर चाल. टँक पण आहे. तिकडं मला असं वाटतं वर जायचंय. चला लवकर हे चल लवकर चल हे चल ना यार लवकर चला. Pura